हॅलो एव्हरीवन. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल या लेसनचा प्रॅक्टिस सेट 1.4. ठीक आहे. तर बघा प्रॅक्टिस सेट 1.4 काय आहे तर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पुन्हा एकदा आपण जे 1.1 1.2 1.3 मध्ये जे लिनियर इक्वेशन बघितले तसंच याच्यामध्ये पण इक्वेशन आहे ज्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे, म्हणजे यातली एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे. आता बघा जे पण इक्वेशन याच्यामध्ये दिले आहे, जो पहिला प्रश्न आहे तो इक्वेशन आहे 2/x मायनस 3/y इज इक्वल टू 15. सेकंड इक्वेशन आहे 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. ठीक आहे. जो आपल्याला पहिला इक्वेशन जर तुम्ही बघितला तर तो इक्वेशन या फॉर्म मध्ये नाहीये. ax प्लस by इज इक्वल टू c हे जे आपलं जनरल फॉर्म आहे तर फर्स्ट इक्वेशनला आपल्याला या जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. तर परत एकदा इक्वेशन 1 कडे आपण जाऊया. हे आपलं इक्वेशन 1 आहे. ते मी ह्या प्रकारे लिहिलंय बघा. 2 इंटू 1/x म्हणजे 2/x ला कसं लिहिलंय 2 इंटू 1/x मायनस 3/y ला कसं लिहिलंय 3 इंटू 1/y इज इक्वल टू 15. बघा 2 1चं काय होतं 2 आणि अपॉन काय आहे x मायनस 3 इंटू 1 काय होतं 3/y. ठीक आहे. फक्त या इक्वेशनला मी 1/x ला साईडला काढलेलं आहे. 2 इंटू 1/x मायनस 3 इंटू 1/y इज इक्वल टू 15. ठीक आहे. तसंच आपला इक्वेशन सेकंड काय आहे 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. ठीक आहे. या इक्वेशनला कसं लिहिलं आहे 8 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y इज इक्वल टू 77. ठीक आहे. तर तुम्ही बघताय दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला 1/x आणि 1/y काय कॉमन आहे. तर मी इथे 1/x लेट 1/x इज इक्वल टू आपण काय घेतला p अँड 1/y ला आपण काय मानूया q. ठीक आहे. 1/x ला आपण p मानूया आणि 1/y ला आपण q मानूया. तर पुन्हा एकदा इक्वेशन बघा. आपलं इक्वेशन काय 2 इंटू 1/x मी 1/x ला काय मानलंय p. तर 2 इंटू इथे काय होईल p. तर 2 इंटू p किती झाला 2p. ठीक आहे. मायनस 3 इंटू 1/y आपला 1/y काय q. सो 3 इंटू q तो काय झाला आपला 3q आणि इज इक्वल टू काय आहे 15. ओके. सो दिस इज अवर इक्वेशन 3. त्याचप्रमाणे इक्वेशन 2 ला पण 8 इंटू 1/x म्हणजेच 8p प्लस 5 इंटू 1/y दॅट इज 5q इज इक्वल टू काय आहे 77. दिस इज अवर इक्वेशन 4. ठीक आहे. जर तुम्ही या दोन्ही इक्वेशनला व्यवस्थित बघितलं तर इथे बघा काय आहे मायनस 3q आणि इथे काय आहे प्लस 5q. जर मी या इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय बाय 5 केला तर इथे काय होईल 5 3 जा 15 आणि इक्वेशन 4 ला जर मल्टिप्लाय 3 केला तर इथे काय होईल 5 3 जा 15. नाव आय विल गेट मायनस 15 अँड प्लस 15. ठीक आहे. तर मग मी इक्वेशन 3 ला कशाने मल्टिप्लाय केलाय 5 दॅट इज 5 2 जा 10 5 3 जा 15 आणि 5 15 जा 75. ओके. इक्वेशन 4 ला मी 3 ने मल्टिप्लाय करते. 8 3 जा 24 5 3 जा 15 इज इक्वल टू 77 3 जा 231. ठीक आहे. दिस इज माय इक्वेशन 6. ठीक आहे. हे दोन इक्वेशन आता मला मिळाले. नाव इथे मायनस 15 आहे इथे प्लस 15 आहे. सो आय एम ऍडिंग दिस. ऍडिंग इक्वेशन 5 अँड 4 5 अँड 6. ठीक आहे. दोन इक्वेशन लिहिले मी. 10 प्लस 24p 34p मायनस 15q प्लस 15q गेट कॅन्सल. 75 प्लस 231 इज इक्वल टू 306. देअरफॉर p इज इक्वल टू 34 जो इथे मल्टिप्लायला आहे तो इथे कुठे जाईल डिवाइडला. देअरफॉर p इज इक्वल टू 9. आय विल गेट p इज इक्वल टू 9. ठीक आहे. तर p ची व्हॅल्यू मला इथे किती मिळाली आहे 9 मिळाली. नाव सबस्टिट्युटिंग p इज इक्वल टू 9 इन इक्वेशन 3. आपलं जे इक्वेशन 3 आहे त्याच्यामध्ये आपण p ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करूया 9 दॅट इज 2 इंटू 9 मायनस 3q इज इक्वल टू 15. 2 9 चं 18 मायनस 3q इज इक्वल टू 15. नाव मायनस 3q ॲज इट इज लिहिलं आहे इज इक्वल टू 15 प्लस 15 या साईडला जाऊन काय झाला मायनस 15. नाव मायनस 3q इज इक्वल टू 15 मायनस 18 किती होणार आहे मायनस 3. बरोबर आहे. नाव मायनस मायनस गेट कॅन्सल. 3 जो मल्टिप्लाय आहे तो कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर q इज इक्वल टू 3/3 अँड देअरफॉर q इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर आपल्याला इथे p ची व्हॅल्यू काय मिळाली होती 9. नाव आपल्याला q ची व्हॅल्यू किती मिळाली 1. बट रिसबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ p अँड q वी गेट. बघा 1/x ला आपण काय म्हणला होता p. बरोबर आहे. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. p आणि q ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपला आन्सर संपत नाही. 1/x इज इक्वल टू p. तर 1/x इज इक्वल टू p ची व्हॅल्यू काय 9. ठीक आहे. नाव x
कुठे एक्स इथला जो डिवाइडला तो इथे कुठे गेला मल्टिप्लायला, आणि हा जो 9 इथे न्यूमरेटरला तो कुठे आला डिनॉमिनेटरला. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1/9. एक्स इथला डिनॉमिनेटरचा गेला मल्टिप्लायला आणि इथे 9 न्यूमरेटरला होता तो इथे गेला डिनॉमिनेटरला. देअरफॉर वी गेट एक्स इज इक्वल टू 1/9. नाव वाय 1/y इज इक्वल टू क्यू. ठीक आहे, क्यू आपण काय म्हणून सबस्टिट्यूट केलं होतं, 1/y ला आपण काय म्हणलं होतं, क्यू म्हणलं होतं. ना 1/y इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे, 1 मिळाली आहे. सो 1/y इज इक्वल टू 1. अगेन y 1 जा y. ठीक आहे, देअरफॉर y इज इक्वल टू 1. सो वी गेट x इज इक्वल टू, देअरफॉर x, y इज इक्वल टू 1/9, 1 is the solution of the given equation. Similarly, माझा क्वेश्चन नंबर 2 आहे 10/x plus y plus 2/x minus y is equal to 4. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. बघा, फर्स्ट इक्वेशन जो आहे 10/x plus y त्याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, 10 into 1/x plus y. ठीक आहे, तर लेट 1/x plus y इज इक्वल टू आपण काय म्हणूया p, आणि 2 into 1/x minus y, तिथे 1/x minus y ला आपण काय म्हणू शकतो, q. ठीक आहे, तर यानुसार आपला पहिला इक्वेशन बनेल 10p प्लस 2q इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन 3. ठीक आहे, सिमिलरली सेकंड इक्वेशन आहे 15/x plus y, म्हणजेच 15 into x plus y, तो झाला 15p मायनस 5 into 1/x minus y, दॅट इज 5q इज इक्वल टू -2. हा इक्वेशन 4. ठीक आहे, तर आपला हा इक्वेशन 3, इक्वेशन 4. तर इक्वेशन 3 मध्ये बघा प्लस 2q आहे आणि इक्वेशन 4 आहे -5q. तर आपल्याला यांचे क्यू यांचे ह्या व्हेरिएबलचा आपल्याला कोइफिशियंट काय करायचं आहे, सेम करायचं आहे. त्यासाठी इक्वेशन 3 मल्टिप्लाय काय केलं 5 आणि इक्वेशन 4 मल्टिप्लाय काय केलं 2. ठीक आहे, इक्वेशन 5 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 ला 5 ने मल्टिप्लाय करूया, दॅट इज 5 10 जा 50p प्लस 5 2 जा 10q इज इक्वल टू 5 4 जा 20. दिस इज इक्वेशन 5. त्यानंतर इक्वेशन 4 मल्टिप्लाय बाय 2, 15 2 जा 30p मायनस 5 2 जा 10q इज इक्वल टू -2 into 2, दॅट इज इक्वल टू -4. दिस इज इक्वेशन 6. ठीक आहे, नाव ॲडिंग इक्वेशन 5 and 6 या दोन इक्वेशनला आपण काय करूया, ॲड करूया. दोन इक्वेशन मी लिहिले 50 प्लस 30 त्याला 80p प्लस 10q मायनस 10q गेट कॅन्सल, 20 minus 4 that is equal to 16, and therefore p is equal to 16 multiplies 18 कुठे गेला डिवाइडला, therefore p is equal to 16 1 जा 16 5 जा, so we get p is equal to 1/5. ठीक आहे, इथे आपल्याला p ची व्हॅल्यू मिळाली आहे. नाउ वी विल फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ q. नाउ सबस्टिट्यूटिंग p is equal to 1/5 इन इक्वेशन 3. ओके, सो आपलं इक्वेशन 3 काय आहे, 10p प्लस 2q इज इक्वल टू 4. नाउ देअरफॉर 10 p ची व्हॅल्यू आपली काय आहे 1/5, सो 10 into 1/5 प्लस 2q इज इक्वल टू 4. ओके, नाउ 5 1 जा 5 2 जा, सो वी गेट 2 प्लस 2q इज इक्वल टू 4. ठीक आहे, देअरफॉर 2q इज इक्वल टू 4, हा प्लस 2 इथे जाऊन काय होईल -2, 2q इज इक्वल टू 4 - 2, देअरफॉर 2q इज इक्वल टू 4 - 2 किती झाला 2. 2 इथे जो मल्टिप्लाय तो कुठे गेला डिवाइडला, देअरफॉर q इज इक्वल टू 2/2 अँड देअरफॉर q इज इक्वल टू 1. नाउ रिसबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ p अँड q. ठीक आहे, देअर सिन्स 1/x प्लस y इज इक्वल टू p, आपण p 1/x प्लस y ला काय म्हणलं होतं p, देअरफॉर 1/x प्लस y इज इक्वल टू p ची व्हॅल्यू किती मिळाली 1/5. नाउ वी विल डू क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 1 जा 5 इज इक्वल टू x प्लस y 1 जा x प्लस y, देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला 5. दिस इज अवर इक्वेशन 7. ठीक आहे, अँड 1/x मायनस y इज इक्वल टू आपण काय म्हणला होता q, देअरफॉर 1/x मायनस y इज इक्वल टू 1. q ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली आहे. अगेन वी विल डू क्रॉस मल्टिप्लिकेशन, x मायनस y 1 जा x मायनस y इज इक्वल टू 1. देअरफॉर हा आपला इक्वेशन नंबर काय आहे 8. ठीक आहे,
इक्वेशन नंबर 7 काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन नंबर 8 काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. नाव आपण ॲडिंग इक्वेशन 7 अँड 8 दोन इक्वेशनला मी लिहिलं ॲड करूया. एक्स प्लस एक्स 2x प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 जो मल्टिप्लायचा आहे तो कुठे गेला डिवाइडला 2 1 जा 2 3 जा देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 3. नाव सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7 जे पण आपल्याला इक्वेशन इझी वाटेल. नाव इक्वेशन 7 काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5 देअरफॉर वाय इज इक्वल टू 5 प्लस 3 कुठे गेला मायनस देअरफॉर वाय इज इक्वल टू 5 मायनस 3 2. ठीक आहे तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 3 आणि वायची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 2. देअरफॉर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 3,2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला फक्त पी आणि क्यूची व्हॅल्यूच नाही काढायचे. पी आणि क्यूची व्हॅल्यू काढल्यानंतर वी हॅव टू रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. काय फाइंड आउट करण्यासाठी एक्स अँड वाय एक्स आणि वाय फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रिसबस्टिट्यूट करायचं आहे. ठीक आहे सिमिलरली आपलं क्वेश्चन नंबर 3 आहे 27 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 31 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 85. दिस इज इक्वेशन 1. ठीक आहे बघा आता 27 अपॉन एक्स मायनस 2 याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो 27 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 2. लेट 1 अपॉन एक्स मायनस 2 ला आपण काय म्हणूया पी. 31 अपॉन वाय प्लस 3 म्हणजेच 31 इंटू 1 अपॉन वाय प्लस 3 तर वाय 1 अपॉन वाय प्लस 3 ला आपण काय म्हणूया क्यू. ठीक आहे त्यानुसार आपलं इक्वेशन काय बनेल 27 पी प्लस 31 क्यू इज इक्वल टू 85. दिस इज अवर इक्वेशन 3. ठीक आहे सिमिलरली इक्वेशन 2 आपलं काय बनेल 31 पी प्लस 27 क्यू इज इक्वल टू 89. ओके सो दिस इज अवर इक्वेशन 4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे जे व्हेरिएबल आहेत पी या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे 27 आणि इक्वेशन 4 मध्ये क्यू या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे 27. इथे क्यूचं व्हेरिएबल 31 आणि इथे पीचं व्हेरिएबल आहे 31. म्हणजे तुम्हाला व्हेरिएबलचे जे कोएफिशियंट आहेत ते कसे झालेत शफल झालेत. ठीक आहे म्हणजे एक्सचेंज झालेत. अशा वेळेला आपल्याला इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे एकदा हे दोन्ही इक्वेशन आपल्याला ऍड करायचे आहेत आणि एकदा हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत. सो नाउ वी विल ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ओके तर हे दोन इक्वेशन मी लिहिले 27p प्लस 31p दॅट इज इक्वल टू 58p प्लस 31q प्लस 27q दॅट इज इक्वल टू 58q इज इक्वल टू 85 प्लस 89 किती झाले 174. आता या दोघांमध्ये 58 कॉमन आहे तर 58 ला मी बाहेर काढलं ब्रॅकेटमध्ये आला p प्लस q इज इक्वल टू 174. नाव जो हा 58 इथे मल्टिप्लायला तो कुठे गेला डिवाइडला. नाव p प्लस क्यू इज इक्वल टू 174 अपॉन 58. देअरफॉर p प्लस क्यू इज इक्वल टू 58 1 जा 58 3 जा. सो देअरफॉर p प्लस क्यू इज इक्वल टू 3. दिस इज अवर इक्वेशन 5. ठीक आहे ज्याप्रमाणे आपण ऍडिंग केलं होतं त्याचप्रमाणे आपण आता काय करूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. तर आपण पहिला इक्वेशन कुठला लिहिलाय 4 आणि नंतर इक्वेशन कुठला लिहिलाय 3. ठीक आहे नाव 31p मायनस 27p 31 मधून 27 गेले किती राहिले 4p 27q मायनस 31q तर 31 मायनस 27 किती राहिले 4. इथे ग्रेटर नंबर 31 आहे त्याचे साइन मायनस आहे. सो वी गेट मायनस 4q इज इक्वल टू 89 मायनस 85 दॅट इज इक्वल टू 4. ओके या दोघांमध्ये कॉमन काय आहे 4. सो 4 आपण बाहेर काढला ना ब्रॅकेटमध्ये काय राहिला p मायनस क्यू इज इक्वल टू 4. हा जो मल्टिप्लायचा 4 आहे तो कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर p मायनस क्यू इज इक्वल टू 4 अपॉन 4. देअरफॉर p मायनस क्यू इज इक्वल टू 1. दिस इज अवर इक्वेशन 6. नाउ ऍडिंग इक्वेशन 5 and 6. तर आपलं इक्वेशन 5 काय होता p प्लस क्यू इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन 6 काय आहे p मायनस क्यू इज इक्वल टू 1. नाउ p प्लस p 2p
प्लस क्यू मायनस क्यू गेट कॅन्सल 3 + 1 = 4. देअरफॉर पी इज इक्वल टू 4 मल्टिप्लायचा 2 कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर पी इज इक्वल टू 2 1 2 2. सो वी गेट पी इज इक्वल टू 2. पीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 2. नाव सबस्टिट्यूटिंग पी इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. ओके. सो पी प्लस क्यू इज इक्वल टू इक्वेशन 5 आपलं काय आहे पी प्लस क्यू इज इक्वल टू 3. पीची व्हॅल्यू किती मिळाली 2 प्लस क्यू इज इक्वल टू 3. देअरफॉर क्यू इज इक्वल टू 3 प्लस 2 कुठे गेला मायनस. देअरफॉर क्यू इज इक्वल टू 3 - 2 दॅट इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर आपल्याला पीची व्हॅल्यू मिळाली 2 आणि क्यूची व्हॅल्यू मिळाली 1. पण पी आणि क्यूची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपलं आन्सर संपत नाहीये. रिसबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू पी अँड क्यू 1/x - 2 इज इक्वल टू पी. आपण 1/x - 2 ला काय म्हणला होता पी. सो 1/x - 2 इज इक्वल टू 2. ठीक आहे. पीची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली आहे. नाव क्रॉस मल्टिप्लाय दिस वन. सो 1 × 1. आपण इथे 2च्या खाली डिनॉमिनेटर काही नाही आहे तर आपण इथे 2 काय मानूया 1. ठीक आहे. 1/x - 2 इज इक्वल टू 2/1. नाव क्रॉस मल्टिप्लाय 1 × 1 1 इज इक्वल टू 2 × दिस वन. सो 1 इज इक्वल टू 2 × x 2x minus 2 2s are 4. Okay. So we get 2x minus 4 is equal to 1. Therefore 2x is equal to 1 plus 4 minus 4 RHS ला उनका झाला plus 4. Therefore 2x is equal to 1 plus 4 5 and therefore x is equal to 5. हा जो मल्टिप्लायचा 2 कुठे गेला डिवाइडला. सो आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली x is equal to 5/2. नाव 1/y plus 3 is equal to काय मांडला होता आपण q. तर q ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 1. अगेन 1 as it is. y plus 3 1s are y plus 3. Therefore y is equal to 1 minus 3. Okay. Plus 3 या साईडला जाऊन काय झाला -3. Therefore y is equal to 1 minus 3 that is equal to -2. ओके. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 5/2 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -2. Therefore x, y is equal to 5/2, -2 is the solution of the given equation. ठीक आहे. आपल्याला रिसबस्टिट्यूट करायला आपल्याला विसरायचं नाहीये. ओके. नाव सिमिलरली आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. दॅट इज 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. या इक्वेशनला आपण काय म्हणूया 1. ठीक आहे. बघा आता इथे 1/3x plus y, इथे 1/x plus y ला आपण काय म्हणूया 1/3x plus y. ठीक आहे. याला आपण काय म्हणूया p आणि 1/3x minus y याला आपण काय म्हणूया q. ठीक आहे. तर सिंपल आपलं पहिलं इक्वेशन याला आपण काय म्हणलंय p. तर आपलं इक्वेशन काय बनलं p प्लस याला आपण काय म्हणलंय q इज इक्वल टू 3/4. तर फर्स्ट इक्वेशन आपलं काय बनलंय त्यासाठी हे बघा. देअरफॉर p प्लस q इज इक्वल टू 3/4. ठीक आहे. या 1/3x प्लस y याला आपण काय म्हणलंय p. सो p प्लस 1/3x मायनस y ला आपण काय म्हणलंय q. ओके. सो इज इक्वल टू किती दिला आहे 3/4. ठीक आहे. हा इक्वेशन आपल्याला मिळाला. ह्याला लिनियर इक्वेशन मध्ये आपण कन्वर्ट करूया पुन्हा एकदा. हा जो डिनॉमिनेटरचा 4 आहे तो कुठे गेला मल्टिप्लायला. सो 4 × p 4p प्लस 4 × q 4q इज इक्वल टू 3. ठीक आहे. नाउ दिस इज माय इक्वेशन 3. ओके. सिमिलरली आपलं सेकंड इक्वेशन काय बघा 1/2 × 3x plus y. आपण 1/3x plus y ला काय मानलंय p. तर आपलं इक्वेशन काय मिळेल p/2 मायनस आपण 1/3x मायनस y ला काय मानलंय q. सो आपलं इक्वेशन काय मिळेल q/2 इज इक्वल टू -1/8. ठीक आहे. तर आपल्याला इक्वेशन मिळालं p/2 मायनस q/2 इज इक्वल टू -1/8. ठीक आहे. नाउ वी विल डू आपण काय करूया ईच टर्म मल्टिप्लाय बाय काय करूया 2 करूया. सो 2 × p/2 तो 2 गेट कॅन्सल. तर आपलं काय राहिला p
मायनस अगेन इथे पण 2 ने मल्टिप्लाय केला तर 2 टू गेट कॅन्सल, तर आपला काय राहिला क्यू इज इक्वल टू इथे पण मल्टिप्लाय बाय 2 केला तर 2 1 जा 2 4 जा, तो दॅट इज इक्वल टू -1/4 मल्टिप्लाय ईच टर्म बाय 2. आपण प्रत्येक टर्मला कशाने मल्टिप्लाय केलाय 2 ने. ठीक आहे, हा जो डिनॉमिनेटरचा 4 आहे आता कुठे जाईल मल्टिप्लायला. देअरफॉर 4 इंटू पी 4p मायनस 4 इंटू क्यू 4q इज इक्वल टू -1. ओके, सो दिस इज अवर इक्वेशन 4. ठीक आहे. नाव ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4, म्हणजे आपली इक्वेशन 3 आणि 4 आपण याला काय करूया ॲड करूया. दॅट इज 4p प्लस 4p दॅट इज इक्वल टू 8p प्लस 4q मायनस 4q गेट कॅन्सल, 3 minus 1 that is equal to 2. Therefore p is equal to 2/8 and therefore p is equal to 2 1 जा 2 4 जा. So we get p is equal to 1/4. ठीक आहे, इथे आपल्याला p ची व्हॅल्यू मिळाली आहे. नाव सबस्टिट्यूट p is equal to 1/4 in equation 4. ठीक आहे, ही जी p ची व्हॅल्यू मिळाली आहे. तर इक्वेशन 4 आपलं काय आहे 4p मायनस 4q इज इक्वल टू -1. सो 4 इंटू p ची व्हॅल्यू आहे 1/4 minus 4q is equal to -1. Now 4 4 get cancel, so 1 minus 4q is equal to -1. Now minus 4q as it is equal to -1. इथला +1 तिकडे जाऊन काय झाला -1. Therefore minus 4q is equal to -1 -2 and therefore 4q is equal to minus get cancel, 4q is equal to 2. And therefore q is equal to 2. 4 कुठे गेला डिवाइडला, therefore q is equal to 2 1 जा 2 2 जा. So therefore we get q is equal to 1/2. इथे आपल्याला q ची व्हॅल्यू मिळाली आहे. नाव आपल्याला जी p आणि q ची व्हॅल्यू मिळाली आहे. नाव रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू p आणि q. ठीक आहे, सो 1/3x प्लस y याला आपण काय म्हणलेला p. नाव 1/3x प्लस y इज इक्वल टू p ची व्हॅल्यू किती आली 1/4. Now cross multiply 4 1 जा 4 is equal to 3x plus y 1 जा 3x plus y. So therefore 3x plus y is equal to 4. This is our equation 5. And 1/3x minus y is equal to आपण काय म्हणलेला q. ठीक आहे, तर q ची व्हॅल्यू किती मिळाली 1/2. अगेन वी विल डू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 2 जा 2 is equal to this one multiply 3x minus y. Therefore 3x minus y is equal to 2. ठीक आहे, हे आपल्याला इक्वेशन मिळालं आहे 5 अँड दिस इज अवर इक्वेशन 6. इथे बघा +y आहे आणि इथे काय आहे -y. नाव ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6, आपण 5 आणि 6 इक्वेशन लिहिलं. 3 + 3 6x प्लस y मायनस y गेट कॅन्सल इज इक्वल टू 4 + 2 किती झाला 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6 आणि मल्टिप्लायचा 6 कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर x इज इक्वल टू 1. ठीक आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. नाव सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. तर आपलं इक्वेशन 5 काय आहे 3x प्लस y इज इक्वल टू 4. नाव 3 x ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस y इज इक्वल टू 4. नाव 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 4. देअरफॉर y इज इक्वल टू 4 प्लस 3 इथे कुठे गेला मायनसला. नाव y इज इक्वल टू y 4 minus 3 दॅट इज इक्वल टू 1. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू मला किती मिळाली 1. देअरफॉर x, y इज इक्वल टू 1, 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. बघा हे सम म्हणजे थोडे लेंदी आहेत पण हे डिफिकल्ट नाही आहेत. पहिलं तुम्हाला लेट करून चालायचं आहे. जसं इथे आपण मांडलं होतं बघा 1/3x प्लस वायला आपण काय मांडलं होतं p 1. ठीक आहे, आणि 1/3x मायनस वायला आपण काय मांडलं होतं q. असं लेट करून चालल्यानंतर पहिलं तुम्हाला p ची व्हॅल्यू काढायची आहे, मग q ची व्हॅल्यू काढायची सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून. पण p आणि q ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला तिथे स्टॉप करायचं नाही, तिथे आपलं सम संपत नाही. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे x अँड y. ठीक आहे, त्यानंतर परत तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन फाइंड आउट करून x अँड y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. थँक्यू.